व्यंगराव, तुम्हाला आता स्वतःला सावरलं पाहिजे. घडणाऱ्या गोष्टी घडून जातात. माणसाच्या आधी फक्त आठवणी शिल्लक राहतात. आणि आता यापुढे तुम्हाला फक्त आठवणींवरती जगायचं. तुमचं मधुरावरती खूप प्रेम होतं. मला माहिती आहे की तुम्हाला तिला विसरणं की नाहीये, पण मला फक्त एवढंच सांगायचं की आठवणींमध्ये गुंतून पडू नका. पण बाबा, आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्या आयुष्यातनं अशी निघून का जाते? माणसाने आज एवढे शोध लावले, सायन्स एवढं प्रगत झालंय, पण माणूस अजूनही अमरत्वाचं औषध का नाही शोधू शकला? कारण एक जन्म आणि दुसरं मरण या दोन गोष्टी परमेश्वराने स्वतःकडेच ठेवलेल्या आहेत. जो येताना जेवढं आयुष्य मागून तिथून घेऊन येतो ना, तेवढंच त्याला मिळतं. सावरावं, सांभाळावं लागतं ते मागे उरलेल्यानं. मधुरा माझी मुलगी होती, पण तरी सुद्धा तुम्हाला एक सांगतो, लक्षात ठेवा की तुमचं माझं नातं केवळ जावई एवढंच नाहीये. तुम्ही मला माझ्या मुलासारख्या. तेव्हा ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपलं नातं बाप आणि मुलाचं. हॅलो विहंग. हा बोल सत्यजित. मित्र म्हणून एक रिक्वेस्ट करू शकतो तुला? प्लीज आज जरा माझ्या घरी येशील आणि इथेच थांबशील दिवसभर? एक मिनिट सत्यजित, नक्की काय झालं मला नीट सांगशील का? हे बघ विहंग, हे असं आहे सगळं. नाही सत्यजित, सॉरी. म्हणजे मला नाही वाटत की मी या बाबतीत तुला काही मदत करू शकेल. विहंग? होय सत्यजित, मला माफ कर. विहंग, अरे मित्र म्हणून मदत मागतोय मी तुझी. मित्र म्हणून तुझ्यासाठी जीवही दे, पण हे सगळं चाललंय ते त्या प्रियासाठी, आणि प्रियासाठी मी तुला कुठल्याही प्रकारची मदत नाही करू शकणार. विहंग, अरे राजा, कसं समजावून सांगू तुला मी? हे सगळं प्रियासाठी नाहीये. तुला कळत नाहीये का? दादा जर इथे घरी आला ना, तर ह्या घरात माझी आई आहे, माझी मुलगी आहे, माझी तुला कळतंय का विहंग? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, प्लीज. ठीक आहे, मी पोचतो. थँक्यू, थँक्यू सो मच. मी जरा जाऊन येतो अर्जंट. काही काळजी करण्यासारखं आहे का? नाही, काळजीचं नाहीये, कारण मला सत्यजितनी भेटायला बोलवलंय. एक मिनिट विहंगराव, तुम्हाला मुधोळकरांसोबत जर बिझनेस करायचा नसेल तर ती पार्टनरशिप करून टाका तुम्ही, आणि स्वतःचा वेगळा बिझनेस सुरू करा ना. काही मदत लागली तर मी आहे, मी कायम तुमच्या सोबत आहे. मी विचार करेन. येऊ. मी म्हणलं नव्हतं समद व्यवस्थित होईल म्हणून? झालं की नाही? अगं आई अंबेनं माझी प्रार्थना ऐकली. पण आत्या, मला खरंच खूप भीती वाटतेय. सुहासनी असं काहीतरी करून एक नवीन संकट ओढवून घेतलंय. आता तो दादा ना, त्याला तो मुर्दा काय बी करायचा नाही. आणि असं बी सत्यजित हाय नव, आणि सुहासनी बी त्या दादाचा बंदोबस्त केलाय नव. मग कशा पायी घाबरतीय? हे बघ, काळजी करू नको. आई अंबाबाई आपल्या पाठीशी हाय. शेवटी माझे नवसच कामी आले बघ. आणि हे बघ, आता तुझं सुहास संग लगीन होणार आहे.
अगं एका नवीन आयुष्याला सुरुवात करायची आहे तुला, तर तू कसं राहायला पाहिजे? आनंदी राहा, कळलं? आणि अशी बसलीस काय? तुला तयारी करायची आहे ना व? आणि आता सुहास येईल की? अगं तुम्हाला मंगळसूत्र घ्यायला जायचंय ना व? चल चल उठ, तयारी कर. मी पण येते. हॅलो, सॉरी मिस्टर होळकर, मालक मालक मला माफ करा. मी नका नका नका, मला अजिबात मालक बिलक काय म्हणू नका. नीचपणा, नालायकपणा वाटलाय मला. तुमच्या सडनली मारा, पण मोतीवाले बाई मला सोडवा याच्यातून. म्हणजे अहो म्हणजे काय, अहो तुम्हाला मस्करी आणि धमकी मधला फरक कळत नाही. मोतीवाला फ्रेंड, आम्ही सहज चांगल्या मनाने तुमची मस्करी करायला गेलो, तुम्ही सिरियसली घेतलं. असं करू, हे बघा हे बघा हे बघा, तुम्ही आमच्या एक साथ आपल्यात काहीतरी नातं होतं ना, पण आपल्यातलं नातं होतं, पण आपल्यातलं प्रेम संपलंय का हो? प्लीज प्लीज मला सोडवा याच्यातून. मिस्टर होळकर तुम्ही मिस्टर होळकर नका म्हणू मला. एवढा मान मला नका देऊ. तेवढी माझी अजिबात लायकी नाही, अजिबात नाही माझी लायकी. मिस्टर होळकर तुम्ही काय बोलताय? बरोबर बोलतोय मी, अतिशय बरोबर बोलतोय. मला आता अक्कल आली. मला आधीच का नाही कळत तुमच्यासारख्या सुस्वभावी सुंदर चांगल्या मुलीला मी बाईशी असं वागलो. अहो काय, अहो आता मी पोलिसांच्या हाता पाया पडतोय, विनवण्या करतोय अहो पोलिसांच्या. आणि आता मी तुम्हाला विनंती करतो, मला प्लीज मोतीवाला फ्रेंड ह्याच्यातून सोडाव. मी फार अडकलोय ह्याच्यातून. म्हणजे तुम्हाला अटक झाली? बघा आता बघा, तुम्ही कंप्लेंट केली. अहो काय सांगू तुम्हाला, पोलिसांनी मला कसं बदलून काढलंय, कसं बुकडून काढलंय मला. आणि तांबडे बाबालाच माहिती आहे. मला यातून सोडवा तुम्ही, कृपा करा प्लीज मला याच्यातून सोडवा तुम्ही. तीच लायकी आहे तुझी. करा एकरी उल्लेख करा. मला दाद्या म्हणा, होळ्या म्हणा, अक्षर बाराखडीत नसलेल्या अक्षरांनी काही मला कसंही संबोधा, मला अजिबात वाईट वाटणार नाही. आणि तुला वाटलंय तरी विचारतोय कोण? स्वतःला जास्ती शहाणा समजतोस ना तू? भोग आता स्वतःच्या कर्मांची फळं. असं ना, असं प्लीज असं करू नका. मोतीवाले बाई असं करू नका. एक मिनिट, मोतीवाला बाई नाही, आता तू मला प्रिया मॅडम म्हणायचं. खरंच चुकलं आमचं. आम्हाला आमची लायकी आता कळली. आम्ही तुम्हाला कशाला मोतीवाले मला सोडवलं नाही याच्यातून तुम्ही. सोडवायला? आणि तुला वाट बघ, खूप घाबरून राहिले तुला आणि तुझ्या त्या तांबडे बाबाला. सारखा तांबडे बाबा करतोस ना, त्याची भजनं काय गातोस, नाचतोस काय? जा ना, त्यालाच सांग ना तुला सोडवायला. दादा, आजपर्यंत तू तांबडे बाबांच्या खूप पोथ्या आणि खूप ग्रंथ वाचले असतील ना, पण त्यात तुला ही शिकवण मिळाली नसेल जी आता मी तुला देणार आहे. नीट ऐक. प्रिया आणि पापक्षालन, ग्रंथ पहिला, परिशिष्ट 1, करावे तसे भरावे. आजपर्यंत खूप पाप केलीस ना तू, आता त्याचा हिशोब द्यायची वेळ आली. मर आता स्वतःच्या कर्मांनी. असं करू नका, असं करू नका प्रिया मॅडम, असं करू नका कृपया. चल फोन ठेव आता, नाही तर फोनवरून धमकी दिल्याचा आरोप करीन तुझ्यावर. तुमचं बरोबर, तुमचं असं मी केलं नाही पाहिजे. आता तुमची काय चूक नाही, सगळी चूक माझीच आहे. मी तुमची आज्ञा घेऊन फोन ठेवू आता. ठेवतो फोन. मेरे हम जोलिया खेले आँख मिचोलिया, फूलों में बहारों में, बागों में चौबारों में, मैं आऊं उधर मैं ना नहीं बोलने का. मला यातून वाचवा, मला कृपया वाचव. मी फार पोलीस मैं आना बोलने का नहीं, मैं आने वाला है. एरवी इतरांना धूळ चारणारा दादा आज स्वतःच जाळ्यात कसा का अडकला असे ना, याचा विचार करण्यापेक्षा तो अडकला याचा आनंद जास्त महत्वाचा आहे. सुहासचं नशीब जोरावर असेल किंवा दादाचं खराब, पण मला याच्याशी काय घेणं देणं आहे? माझं कर्तव्य आहे ते माझ्या स्वार्थाशी, आणि तो तर पूर्ण होतोच आहे. काय ग हे बाई, शी एकटीच काय हसत बसलीस?
मित्र, मला ना आज खूप दिवसांनी आनंद झालाय. नाही, ऍक्च्युली अत्यानंद झालाय. उद्या लग्न आहे म्हणून आजच खूळ लागलंय का तुला? लग्नाचं सुखदुःख कोणाला आहे? मला तर एका वेगळ्याच गोष्टीमुळे आनंद होतोय. हे बाई, मला असं ओळखता वगैरे येत नाही. नीट सांगणारच का काय झालंय ते? दादाला अटक झाली. काय? ही बाई, बरी आहेस ना तू? वेड बीड नाही ना लागले? जागी आहेस ना? आणि मी जागी सुद्धा आहे आणि भानावर सुद्धा आहे. नेत्रा, आता त्याचा फोन आला होता. भीक मागत होता, रडत होता, गयावया करत होता. प्रिया मॅडम, प्लीज प्लीज मला सोडवा ना प्रिया मॅडम. खरंच? मग तू काय म्हणलीस त्याला? वेडी आहे का मी? पकडलेल्या नागाला सोडवायला वेडी आहे का मी नेत्रा? सुहासचा तीर परफेक्ट निशाण्यावर लागलाय. बरोबर आहे तुझं, पण मला काय वाटतंय प्रिया, हे सगळं खरं असेल कशावरून? नाही म्हणजे दादा खोटंही बोलू शकतो ना, दिखावा असेल कदाचित सगळा. नेत्रा प्लीज, आता कुठल्या तरी गोष्टींमध्ये शंका कुशंका काढू नकोस. तुझा नसेल, पण माझ्या डार्लिंग स्वीटहार्ट सुहासवर खूप विश्वास आहे. ठीक आहे प्रिया, उद्या तुझं लग्न आहे त्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि मला माफ कर, मी तुझ्या लग्नाला येऊ शकणार नाही. कारण तुझं लग्न लागेपर्यंत मी या घरात पाऊल ठेवणार नाही. कारण उगीच तुमच्या दोघांच्या लग्नामध्ये माझा अडथळा नको, कळलं? तू का फोन केलास मला? मला थोडं महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. बोल. तुम्ही कुठे आहात? त्याच्याशी तुला काय करायचंय? तुला जे महत्वाचं बोलायचंय ते बोल. अहो, तुम्ही प्लीज घरी परत या. घरात गरज आहे तुमची. ते बघा, आई जे काही बोलल्या असतील तुम्ही प्लीज मनाला नका लावून घेऊ. तुम्हाला दुखवण्याच्या हेतूने नाही बोलल्यात त्या. कोणाचा हेतू काय होता हे तू एक्सप्लेन करत बसू नकोस, कळलं? आणि तुम्ही लोक कितीही तुसडेपणाने वागलात माझ्याशी, तरी मी माझी कर्तव्य करण्यात चूक करत नाही. विहंगशी बोललोय. तू थोड्या वेळाने घरी येईल आणि आज दिवसभर तो घरीच थांबेल. आणि मला ऑफिसमध्ये खूप काम आहेत, त्यामुळे तू फोन नाही केलास तर खूप बरं होईल. जर काही प्रॉब्लेम झालास तर विहंगला सांग मला फोन करायला. मावशी. अगं प्रिया, ये ना. मावशी, बस बस बस, तुला थाक मारणार होते. हे बघ जरा, कसा वाटतोय सेट हा? खूप सुंदर आहे. कसं आहे दागिनेचं, कसं आहे ते बघ. हा सेट बघ, तो बघ, हा बघ, हा इथे बघ. फारच छान आहे. कोणाचे आहे? तुझे. माझे? तुझ्या लग्नासाठी काढून ठेवले होते मी. हे बघ. मावशी, मी एका वेगळ्याच कारणासाठी आले होते. मला तुला हे सांगायचं होतं की मला दादाचा फोन आला होता. दादा? दादा होळकर. काही बोलला तुला? धमकी देत होता? नाही मावशी, त्यांनी तसं काहीही केलं नाही. त्याला अटक झाली. तो गयावया करत होता माझ्याकडे. विनंती करत होता मला की मला इकडनं सोडवा. मग तू काय बोललीस? मी काय बोलणार, मी नकार केला. माझा विश्वास बसत नाहीये त्याला अटक झाली यावर. माझाही बसत नव्हता जेव्हा मला सुहासने हे सांगितलं. पण मावशी, आत्ता जेव्हा त्याचा फोन आला होता, तो ज्या प्रकारे माझ्याशी बोलत होता, अक्षरशः रडत होता, विनंती करत होता, गयावया करत होता, त्याच्या आवाजातला तो नम्रपणा ऐकून माझी तर खात्री पटली.
की त्याला नक्की अटक झाली. चला, हे एक बरं झालं. त्याचीच भीती होती आपल्याला. आता ते संकटही दूर झालं. बरं मावशी, मला सुहासचा फोन आला होता. तो 15 मिनिटात सराफ बाजारात पोहोचणार आहे. मला खरं तर उशीरच झालाय. मी तुझी गाडी घेऊन गेले तर चालेल का? अगं जा की, विचारायचं काय त्याच्यात. जा लवकर जा. येते. हा बोल सत्यजित. हो मी आत्ताच पोहोचलोय घरी. मी अजून बघतो काय परिस्थिती आणि मग तुला फोन करतो. चल बाय. विहंगा, तू कसा अचानक? ये ना, बैस ना. तुला माहितीये का, सुहासराव आणि प्रिया उद्या लग्न करतायत. म्हणजे निर्णय सुहासरावांचा आहे. प्रियाने होकार दिलाय. मी म्हंटल की आपण कशाला ताणून धरा ना. मी पण ते मान्य करून टाकले. रजिस्टर लग्न करतायत उद्या. मावशी मला माहिती आहे ते सगळं. माहितीये? सुहासराव बोलले का? नाही, मला सत्यजित कडनं कळलं. इनफॅक्ट त्यांनीच मला इथे पाठवलं. मी आज दिवसभर इथेच थांबणार आहे. शेवटी त्याने आपलंच म्हणणं ते खरं केलं. स्वतः नाही थांबला, तुला थांबायला सांगितलं. स्वतःचा हट्ट पूर्ण करायची ना सवयच आहे त्याची. मावशी, अगं वाद घालत बसायची ही वेळ आहे का? आणि तसंही सत्यजितचं बरोबरच आहे. नाही म्हटलं तरी त्या दादाचा धोका आहेच आपल्याला. सुहासच्या या अशा वागण्याचा दादा आपल्यावर नक्की राग काढणार. त्यामुळे कोणीतरी आता थांबणं गरजेचं आहे का? त्यामुळे आता मी जे सांगतो तेवढं फक्त ऐका. कुणी घरातनं बाहेर पडू नका. कुणाचे फोन आले तर रिसिव्ह करू नका. फक्त मी रिसिव्ह करीन फोन. आणि हो, स्पेशली प्रियालाही सांग की घराबाहेर पडू नकोस. अरे प्रिया बाहेर गेलीये. काय? ती आत्ता गेली कुठे? आणि सराफ बाजारात गेलीये सुहासरावांना भेटायला. दोघंही मंगळसूत्राची खरेदी करतायत. औषध आता प्रियाने असं बाहेर जाणं खूप चुकीचं आहे. दादा तिला कुठेही गाठू शकतो. काही करणार नाहीये दादा. तू काही काळजी करू नको. दादाला अटक झाली. काय? दादाला अटक? आणि हे तुला कसं माहिती? मग ते प्रियाने सांगितलं. म्हणजे मला काही नक्की कळत नाही काय. हे बघ, प्रियाला दादाचा फोन आला होता. तो अगदी गयावया करत होता फोनवर. सुहासने दादाविरुद्ध पोलीस कंप्लेंट केली म्हणून दादाला अटक झाली. तर दादाचं म्हणणं असं होतं की प्रियाने पोलीस स्टेशनला यावं आणि त्याच्या विरुद्धची कंप्लेंट मागे घ्यावी. अर्थात प्रियाने नकार दिला. त्यामुळे तू काही काळजी करू नको. दादा पोलीस कोठडीमध्ये आहे. कळलं? हा व्यंग, घरी सगळं ठीक आहे ना? अरे तेच कळत नाहीये. म्हणजे शालिनी मावशी म्हणत होत्या प्रियाला दादाचा फोन येऊन गेला. दादाला अटक झाली आणि त्याने पोलीस स्टेशन मधनं प्रियाला फोन केला आणि विनंती केली की त्याच्या विरुद्ध जी कंप्लेंट केली आहे सुहासनी ती मागे घ्यावी. काय? दादाला अटक झाली आणि त्याने विनंती करायला प्रियाला फोन केला? नाही नाही, हे सगळं मला खूप अचप वाटतंय. मलाही तेच वाटतंय. एक काम कर, जरा प्रियाला फोन दे, मला बोलू देते. अरे नाही, प्रिया घरी नाहीये. ती सुहासला भेटायला सराफ बाजारात गेली. काय? हो. आमच्या घरातल्या लोकांच्या अकलीवर धोंडे पडलेत का? अरे प्रियाला जाऊ का तिला बाहेर? विहंग,
व्यंग हा सगळा दादाचा ट्रॅप आहे. तू एक काम करशील का? म्हणजे मला माहितीये मी तुला खूप त्रास देतोय, पण प्लीज माझं एक काम करशील का? तू सत्यजित सांग फक्त, मी आहे. आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊन कन्फर्म कर की दादाला खरंच अटक झाली की नाही. मी प्रियाला फोन करतो. ओके चल, मी फोन ठेवतो, मी आत्ताच जातो. या बाय. बाय. हॅलो, प्रिया कुठे आहेस तू? मला सुहासनी सराफ बाजारात बोलवलं होतं भेटायला. मंगळसूत्र घ्यायचंय ना म्हणून. तू बोल ना. आत्ताच्या आत्ता मागे फिर आणि घरी जा. का? कशासाठी? प्रिया, जेवढं मी सांगतोय तेवढंच कर. हे बघ, हा सगळा दादानं रचलेला ट्रॅप आहे. तू आत्ताच्या आत्ता घरी जा. सत्यजित काय बोलतोयस तू? बरं आहेस ना? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. दादा तर जेलमध्ये आहे. प्रिया, आर्ग्युमेंट करून बसू नकोस प्लीज, घरी जा. अरे पण मी ऑलमोस्ट पोहोचत आलीये. आता जर इकडनं मागे फिरले ना तर मग सुहासचं काय? सुहास रागवेल. त्याचा राग तुझ्या जीवापेक्षा महत्वाचा आहे का आता? हे बघ, सुहासला मी घरी घेऊन येतो. प्रिया, जस्ट डू एज आय से प्लीज. ओके बरं, तू चिडू नकोस आता माझ्यावर. बाय. या